नमस्कार मंडळी. मी नितीन. हेही तुम्हाला माहीतच आहे आणि मी एक दुकानदार आहे, हेही तुम्हाला माहीतच आहे. आज तुम्हाला सावध करण्यासाठी आलेलो आहोत. आपल्या दुकानदार बंधूंसाठी ही माहिती खूप उपयोगाची माहिती आहे. तर मंडळी, माहिती अशी आहे, की आपण सगळे दुकानदार आहोत आणि आपण ऑनलाईन पेमेंट घेण्यासाठी आपल्या दुकानात फोनपे किंवा पेटीएम ॲप वापरतो. अशा प्रकारच्या साधनाने आपण ऑनलाईन पेमेंट स्वीकारत असतो. माझ्याही दुकानामध्ये पेटीएम या कंपनीच्या यू-पी-आय तर्फे मी ग्राहकांचे पेमेंट स्वीकारत असतो. तर आपण पेमेंट आपल्याला स्पष्ट ऐकू आलं पाहिजे याच्यासाठी आपण पेटीएम कंपनीतर्फे किंवा फोनपे कंपनीतर्फे प्रोव्हाईड केलेले साउंड बॉक्स आपल्या दुकानात लावलेले आहेत. तर हे साउंड बॉक्स लावताना माझ्याकडे सुरुवातीला फोनपे कंपनीचा साउंड बॉक्स होता. त्याच्यानंतर गेल्या ऑगस्ट 2025ला पेटीएम कंपनीचा एक्झिक्युटिव्ह माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं, की फोनपेचा साउंड बॉक्स तुम्ही वापरतच आहात, तर आमच्याही कंपनीचा पेटीएमचा साउंड बॉक्स येतो. तो तुम्ही वापरा. आम्ही तुम्हाला 0 रेंटलवर हा साउंड बॉक्स देतोय. तर त्यावेळेस फोनपेचा चार्ज होता जवळपास ₹49 प्रति महिना. तर मलाही वाटलं, की आपण याला अपग्रेड करून पेटीएमचा साउंड बॉक्स लावून 0 रेंटलचा प्लॅन घेऊन आपण फोनपेच्या जागी पेटीएमचा साउंड बॉक्स लावावा आणि मी त्यांना हो म्हटलं. त्यांनी मला त्या महिन्यामध्ये पेटीएमचा साउंड बॉक्स लावून दिला यू-पी-आय पेमेंट स्वीकारण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं, की ₹1 पर मंथ रेंटल राहील आणि हा लाईफटाईम ॲक्सेससाठी आम्ही तुम्हाला देतो आहे. तर ठीक आहे. तेव्हापासून मी पेटीएमचा साउंड बॉक्स यू-पी-आय पेमेंट घेण्यासाठी, ऑनलाईन पेमेंट घेण्यासाठी वापरू लागलो. सुरुवातीला पहिल्या महिन्यामध्ये ₹1 रेंटल कटला. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा ₹1 रेंटल कटला. तर मला वाटलं लाईफटाईम ॲक्सेस आहे, तर दर महिन्यात ₹1 रेंटलवर हा साउंड बॉक्स सुरू आहे. त्याच्यामुळे मी तिसऱ्या महिन्यापासून त्याच्याकडे बघायला बंद केलं. लक्ष द्यायला बंद केलं. सहजासहजी म्हणता येईल आपल्याला दुकानामध्ये हजारो कामं असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी किती ट्रान्झॅक्शन्स आले, किती नाही आले आणि आपल्या दुकानात साउंड बॉक्स लागलेला आहे. आपल्या कानाला ऐकू येतं, की आपण ऑनलाईन पेमेंट एखाद्या कस्टमरनी केलं आणि साउंड बॉक्समध्ये समजा ₹100 रिसिव्हड म्हणून आलं, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला माहिती आहे, की ॲपमध्ये ॲक्टिव्हिटी रेग्युलर सुरू आहे आणि पेमेंट जमा झालं असेल. परंतु ₹1 रेंटल जो पहिल्या महिन्यात घेतला होता कंपनीने, तो ऑटो डिडक्शनमध्ये ₹1 कटलेला होता. म्हणजे दर महिन्यामध्ये ऑटो डिडक्शनने ₹1 कटणार हे निश्चित होतं. 2 महिने ₹1 कटल्यानंतर आपल्याला वाटलं, की सहजच दर महिन्यामध्ये ₹1 कटत जाईल, ₹1 कापला जाईल आणि आपला हा प्लॅन सुरू आहे. परंतु तिसऱ्या-चौथ्या महिन्यापासून कंपनीने प्लॅन चेंज केला. म्हणजे ऑटो डिडक्शन तर सुरू आहेत बघा. ₹1 कटत होता म्हणजे ऑटो डिडक्शन कंपनीने सुरू करून दिलं होतं. आपल्याला वाटलं की लाईफटाईम ॲक्सेस ₹1 मध्ये आहे आणि तिसऱ्या-चौथ्या महिन्यापासून कंपनीनं ऑटोमॅटिकली त्यांच्याचकडून प्लॅनमध्ये चेंजेस केला. ॲक्चुअली त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही, कारण की ऑटो डिडक्शन कंपनीने सुरू करून दिलेलं होतं. तर तिसऱ्या महिन्यापासून ₹44, त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये ₹47, त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये ₹57. असं आज अचानक बघता मी फेब्रुवारी महिन्याचे ट्रान्झॅक्शन्स बघितले. 1 तारखेला बरोबर यांचे पैसे कटतात प्लॅनचे, साउंड बॉक्सच्या प्लॅनचे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास ₹44 2 तारखेला माझे कटलेले होते. 1 तारखेला दुकान बंद होतं. त्याच्यामुळे कोणतंही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन नव्हतं. तर 2 तारखेला ते ₹44 कटले होते. तर मी विचार केला. मी म्हटलं आपला प्लॅन तर लाईफटाईम ॲक्सेस ₹1 मध्ये ₹1 रेंटलमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये ₹44 कसे काय कटले हा विचार केला. त्याच्यानंतर मी त्याच्या मागच्या महिन्याचा चेक केला. त्याही वेळेस ₹44 कटले होते. त्याच्या अगोदरच्या महिन्याचं चेक केलं तर त्यावेळेसही ₹44 कटलेले होते. मग मी या महिन्याचा प्लॅन चेक करायला बघितलं. साउंड बॉक्स पेटीएम ॲप फॉर बिझनेस या ॲपमध्ये गेल्यानंतर साउंड बॉक्सवर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर करंट प्लॅन मला ₹87 प्लॅन दिसला बघा. तर माझं म्हणणं असं आहे, की या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे. आपण काय करतो, ग्राहकांचे ऑनलाईन पेमेंट्स घेतो, डिजिटल पेमेंट घेतो आपण. आपल्याला सुविधा झालेली आहे त्याच्यामुळे आणि
ते आपल्याला कधी-कधी मोबाईल खिशामध्ये असतो किंवा याच्यामध्ये असतो, तर कंपनीने साउंड बॉक्सची सर्व्हिस प्रोव्हाईड केलेली आहे. आपल्याला स्पष्ट ग्राहकांच्या गर्दीमध्ये स्पष्ट ऐकू यावं म्हणून आपण ती सुविधा घेतलेली आहे. कशामुळे? कंपनीच्या एक्झिक्युटिव्हज तुमच्याकडे आले तुमच्या दुकानामध्ये आणि त्यांनी सांगितलं, की झिरो रेंटलमध्ये किंवा ₹1 रेंटलमध्ये लाईफटाईम ॲक्सेससाठी तुम्हाला प्लॅन देतोय. म्हणून आपण तो प्लॅन स्वीकारला आणि आपल्या दुकानामध्ये साउंड बॉक्स लावला. परंतु कंपनीने 1-2 महिने सुरळीत ₹1 रेंटल व्यवस्थित कापल्यानंतर तिसऱ्या महिन्यापासून तुम्हाला पूर्वसूचना, कोणतीही पूर्वसूचना न देता ₹44-47 कापत गेले आणि दिवसेंदिवस जसे-जसे महिने पुढे-पुढे जात आहेत, तशी-तशी त्यांची रेंटल प्लॅनची अमाउंट वाढत आहे. त्याच्यामुळे आपण सर्व दुकानदार बंधू आहोत. हा व्हिडिओ प्रत्येक दुकानदार बंधूपर्यंत पोहोचवा आणि आपल्या Paytm फॉर बिझनेस आपण जेवढे पण दिवसभरामध्ये डिजिटल पेमेंट्स घेतो, ते महिना कंप्लीट झाल्यानंतर महिन्याच्या 30 तारखेला, 31 तारखेच्या नंतर ज्यावेळेस सेटलमेंट होतं, 1 तारखेला सेटलमेंट होतं, त्यावेळेस आपण ते सेटलमेंट चेक करणं आवश्यक आहे. आपण आजपर्यंत दुर्लक्ष केलं, पण ही माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर आपण सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण की बंधूंनो, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ₹1-1 जमा करण्यासाठी दुकानामध्ये बसलेलो आहोत. आपण मिडल क्लास फॅमिलीतले सगळे दुकानदार आहोत. त्याच्यामुळे आपल्यासाठी ₹1 महत्त्वाचा आहे. कंपनीने पहिल्या महिन्यामध्ये ₹1 घेतला, दुसऱ्या महिन्यामध्ये ₹1 घेतला, तिसऱ्या महिन्यामध्ये 44 घेतले, चौथ्या महिन्यामध्ये 47 घेतले, 5व्या महिन्यामध्ये 52 घेतले. त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये आत्ताचा या महिन्याचा करंट प्लॅन 87 दाखवत आहे. कंपनी आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कोणतीही कल्पना न देता आपल्याकडून एवढे पैसे कापत आहेत. त्याच्यामुळे हा ₹87 चा प्लॅन पुढच्या 10 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, 12 महिन्यामध्ये ₹150-200 वर जर जाईल, तर या कंपनीची सुविधा आपण कशाला घ्यायची? जर आपल्याला सहूलियत मिळत असेल, आपल्याला जर झिरो रेंटल सांगून हा प्लॅन आपल्याला देत असेल आणि आपल्या दुकानामध्ये साउंड बॉक्स लावत असेल, तर आपल्याला हा प्लॅन परवडतो आणि तो घेतो आपण. राजी खुशीने घेतो. परंतु जर कंपनी न सांगता असे जर पैसे आपल्या अकाउंटमधून ऑटो डिडक्शनच्या मार्फत कापत असेल, तर आपण यावेळी नक्कीच सावध होण्याची गरज आहे. सर्व मिडल क्लास दुकानदारांना, सर्व दुकानदारांना हीच विनंती आहे, की आपण जे ऑनलाईन पेमेंट UPI मार्फत घेतो, फोनपे किंवा Paytm बिझनेस या ॲपद्वारे घेतो, त्यावेळेस त्यांचे सेटलमेंट्स कसे होतात याच्याबद्दल आपण अवेअर असायला पाहिजे. आज माझ्यासोबत घडलं, त्यानंतर मी माझ्या बाजूच्या दुकानदाराला विचारलं, तर त्याच्याही सोबत ही घटना घडलेली आहे. त्याच्याही सोबत हे असं झालेलं आहे. त्याचेही पैसे ऑटोमॅटिकली पहिल्या महिन्यामध्ये ₹1, दुसऱ्या महिन्यामध्ये ₹1, नंतर जसे-जसे महिने गेले तशी-तशी त्याची कपातीची अमाउंट वाढत गेली आणि त्याच्याही लक्षात आलं. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही त्या कंपनीच्या Paytmच्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला बोलावलं, ज्यांनी हा साउंड बॉक्स आमच्या दुकानामध्ये लावला होता. त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं, की असं-असं झालेलं आहे. तर मग त्यांनी म्हटलं, "दादा," म्हणे, "आमचीही चुकी काही नाही. कंपनी आम्हाला सुरुवातीला साउंड बॉक्स लावताना जे सांगते, त्याचनुसार आम्ही तुम्हाला सांगतो आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला ही सर्व्हिस प्रोव्हाईड करून देतो. परंतु कंपनीने नंतर काय नियम चेंज केले किंवा प्लॅन अमाउंट वाढवली याच्याबद्दल आम्हाला माहिती नसते. तर त्यांनी आल्यानंतर तो जो प्लॅन आहे तो परत ₹1 रेंटलवर करून दिला. ऑनलाईन त्यांनी Paytm फॉर बिझनेसमधूनच अप्लाय केला. कस्टमर केअरसोबत बोलून त्यांनी परत तो ₹1 रेंटलचा प्लॅन अप्लाय करून दिला. आता हे सुद्धा माहिती नाही का हा ₹1 रेंटलचा प्लॅन लाईफ टाईमसाठी ॲक्सेस आहे की फक्त या महिन्यासाठी ॲक्सेस आहे. म्हणून तुम्ही सर्व दुकानदारांनी, सर्व व्यापारी बांधवांनी या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपले सेटलमेंट बरोबर 1 तारखेला यांचे पैसे कपात होतात. तर 1 तारखेला तुम्ही तुमचं सेटलमेंट बघा. किती पैसे कापल्या जातात, किती नाही जातात. समजा पैसे कापल्या जात असतील, झिरो रेंटल प्लॅनचा जर तुमचा असेल किंवा ₹1 रेंटल प्लॅनचा लाईफटाईम ॲक्सेसचा प्लॅन असेल आणि याच्या व्यतिरिक्त जर जास्त पैसे कापल्या जात असतील, तर तुम्ही कंपनीच्या एक्झिक्युटिव्हला बोलवा. त्यांना सांगा, की असं-असं सुरू आहे. ठीक आहे म्हणा, आत्तापर्यंत जर पैसे कापले असतील तर ते चालतील. कारण की त्यांनी मला म्हटलं, की तुमचे जे पैसे कपात झाले आहे, ते रिकव्हर करून देऊ शकत नाही. परंतु या महिन्यापासून मी तुमचा प्लॅन ₹1 रेंटलपर्यंत करून देऊ शकतो. तर त्यांनी ते मला करून दिलेलं आहे. असंच तुम्ही प्रत्येकाने आपापल्या दुकानामध्ये ज्यांनी साउंड बॉक्स लावलेले आहेत, त्यांनी या गोष्टीकडे अत्यंत लक्षपूर्वक काळजी देऊन लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या हितासाठीच मी ही माहिती सांगत आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक दुकानदारांनी आपले 1 तारखेला सेटलमेंट चेक करा आणि
जर असे पैसे कपात होत असतील तर कंपनीच्या एक्झिक्युटिव्हला बोलवून आपली समस्या सांगा आणि ती समस्या सोडवून घ्या. जर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर आवडली, तुम्ही जर सावध झाले, अवेअर झाले, तर या व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. चॅनलला लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका.